देवाला जवळ करणं इतकी साधी सोपी गोष्ट नाही. आपल्याला संकटामध्ये जो ईश्वर जवळ हवा असतो, तो क्षण फक्त आपण त्याच्याशी खऱ्या अर्थाने जोडलेले असतो. पण बाकी क्षणांचा विचार केला, तर तो कधीच आपल्याजवळ नसतो. त्याला सोडून बाकी सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असतात. आणि म्हणून ईश्वर जर खऱ्या अर्थाने जवळ करायचा असेल, तर ती एक फार मोठी कमाई करावी लागते. तेव्हा तसं होतं. फार मोठा अभ्यास, सततच्या चिंतनाने, त्याच्या अखंड स्मरणाने त्याला धरून ठेवता येतं. दुसरा मार्ग नाही. स्वतःच्या मनामध्ये त्याला जागा द्यावी लागते आणि सततचं ध्यानरूपी, स्मरणरूपी चिंतन करून करून त्याला आपल्या मनामध्ये बसवावं लागतं. एक प्रकारे त्याची प्रतिष्ठापना करावी लागते. त्याचं सख्यत्व करावं लागतं. अखंड त्याच्या संगतीचा अभ्यास करून ईश्वर जवळ करता येतो आणि त्याच्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते. माणसाला अनेक वृत्तीच्या गुंत्यामध्ये गुंतून राहायला आणि भटकायला आवडतं, हाच त्याचा अभ्यास घडलेला आहे. जीवनामध्ये काही हाती लागत नाही, पण तरीसुद्धा ही परेशानी एक माणसाचं व्यसन बनलेलं असतं आणि म्हणून मनासोबत वाटेल तसं भटकत राहणं हाच माणसाच्या रुचीचा विषय असतो. परंतु ईश्वराला धरून ठेवण्याची कला म्हणा किंवा तो अभ्यास म्हणा, ही करण्याची बुद्धी अतिशय कमी लोकांना होते आणि त्यातच त्याचा पाठलाग म्हणा किंवा तशा प्रकारे साधना म्हणा, हे साधण्याचं काम काही हातावरच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक करू शकतात. आणि म्हणून ईश्वर जवळ हवा आहे सगळ्यांना, परंतु तो तसा जवळ येणार नाही. ती एक कमाई करावी लागते. ते अखंड चिंतनाने त्याच्या स्वतःच्या सोबतच्या सख्यत्वाने त्याला बांधावं लागतं. त्याची सतत आठवणीचं सिंचन करून त्याला आपल्या मनामध्ये प्रतिष्ठित करावं लागतं. त्यावेळेस तो आपल्याला सहज उपलब्ध होतो. आपल्या सुखामध्येही तो उपलब्ध होतो आणि दुःखामध्येही उपलब्ध होतो. आणि तोच ज्यावेळेस सर्वस्व होऊन बसतो, महत्त्वपूर्ण होऊन बसतो, त्यावेळेस आपोआप जगातल्या बाकी गोष्टीचं वजन कमी होतं आणि ते आपल्या मनावर सुखदुःखाचा प्रभाव पाडू शकत नाहीत. कारण आता आपली बैठक एका विशिष्ट ठिकाणी साधलेली आहे, जिथे माझं दैवत राहतं. त्याला आपण जितकं जवळ केलं, तितकं आपले कष्ट, दुःख, वेदना, भय ह्या सगळ्या गोष्टी कमी कमी व्हायला लागतात. कारण मी जिथं टेकलोय ती साथ इतकी गोड, इतकी महत्त्वाची आणि इतकी मला प्रिय झाली की बाकी सगळ्या गोष्टी आता हलक्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव फक्त मर्यादित आहे माझ्या जीवनामध्ये आता. कारण मी आता असा बोलवलेला आहे, अशाशी माझं नातं जमलेलं आहे की आता ते नातं इतकं गोड होऊन बसलं आहे की आता बाकी गोष्टीसाठी माझ्याकडे काही पर्वा उरलेली नाही. अशा पद्धतीने जे माझं आधी सर्वस्व होतं, ते माझं सर्वस्वच पुन्हा बदलतं.